तथागत गौतम बुद्धाच्या आईचं नाव काय होतं? तुम्ही नका ते तुम्ही सांग पटल्या. तथागत भगवान गौतम बुद्धाच्या आईचं नाव काय होतं? झुकेगा नाही सर, बोला झुकेगा नाही. झुकेगा नाही सर, बोला झुकेगा नाही. आता याचं बघा, आमच्या लेखावर संस्कार केले पाहिजे. झुकेगा नाही साला झाले. पण तथागत भगवान बुद्धांच्या आईचं नाव महामाया, बाबाचं नाव शिवधन, पत्नीचं नाव यशोधरा, मुलाचं नाव राहुलला सुद्धा त्याने भिक्षुक बनवलं. बघा किती मोठा त्यागी माणूस. आणि त्या तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं आहे, म्हणून आमची माय मावली होती काय आज बोलली मी. तथागताचा झालं झालं जगाचं. सगळ्यांनी टाळ्या तुम्हाला झोप घेणार नाही, मला पक्क माहिती. तुम्हाला मी नवा बोलणार, आता इथून कोणी उठून जात नाही. आणि जे उठून गेलं त्यातून त्या पाठी काय करायचं सोडत जायचं काम आहे. कालच चांगला होता, काय झालं नाही. उठून गेलं बाबासाहेबांचं गाणं ऐकताना, गौतमचं गाणं ऐकताना उठून जे गेलं त्याचं उद्या पाठी हॅलो आला होता. म्हणून भगवान बुद्धाच्या बाबासाहेबांशी भयमानी गोष्ट काय मी नेहमी सांगत असतो, विना प्रयासे बंद खुले होणार नाही. विना प्रयासे बंद खुले होणार नाही. आणि आजवाची कधीही खुले होणार नाही. आणि ज्यांनी फक्त बाबासाहेबांशी आणि प्रधानमंत्र्यांची भयमानी केली त्या फर्याद केली आयुष्यात भले होणार नाही, आयुष्यात भले होणार. जे जे लोकांनी बाबासाहेबांची गद्दारी केली, ज्यांनी ज्यांनी तथागताची गद्दारी केली, बघा तुम्ही बघा जाऊ त्यांच्या घरामध्ये कोणी डिमांड पडला असं, कोणाचे हातपाय झाले असतील, कोणाचा तिवड मार्केट झाला असं, कोणाच्या फोडी पडून गेल्या असतील, कोणाच्या पोटातून पाणी कोणाच्या मागून खाली असतील. ही वेळ येत नाही. आपण बाबासाहेबांशी इमानदारीने वागलं पाहिजे. कारण उस शान के वास्ते शान आपने हम दे देंगे, उस आग के वास्ते आग आपने हम दे देंगे, हम तो सच करने वाले उस जान के वास्ते जान अपनी हम दे देंगे, जान अपने हम दे देंगे. त्या गौतम नगर मध्ये मी लई दिवसात ऐकून होतो, मला वाटलं गौतम नगर म्हणजे काही झोपडपट्टी असेल. खरंच वाटलं. आपली लोक कामाला या तिकडे गौतम नगर मध्ये इथं जावं झालो मी, पण परेशान झालो. एवढ्या गाड्या पाहून, एवढ्या माड्या पाहून, एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी जमा झाला. एकदा सगळ्यांनी स्वतःसाठी जोरदार करावा, स्वतःसाठी. त्याचा स्वतः विश्वास नाही. दादा झोपडपट्टी नाही तर राहायलाच ना, पालं टाकून होते लोक सगळे. म्हणून ती स्वतःसाठी एवढी कमाई तुम्ही केली. आता VIP ठाणं, VIP आलं, VIP फक्त बाबासाहेब